देण्यात येत आहे. तर प्रत्येक खेळाडूचं नाव म्हणून करंट लागत येत असेल. अरे बिन चपलाशा म्हणून कालशी आरती पेटे जसं लागतं शपथ केलं म्हटलं तुम्ही. अरे बिन चपलाशा म्हणून एखाद्या पायाची लागत असेल. हॅलो हॅलो 12वे खेळाडू इथे येताना दिसतंय. आमचा परम मित्र समीर म्हात्रे सारसोले संघाकडून आणि शिरोळ संघ आपला 12वे खेळाडू पाठवायचा आहे. आणि करावे 30+S संघाकडून आयोजित ही स्पर्धा आमचे मित्र स्वर्गीय कांचन तांडेल यांच्या स्मरणार्थ ही आयोजित केली 30+ स्पर्धा आणि पंचांचा इशारा होत आहे. खेळावी तर सुरुवात होते. सलामीची पहिला चेंडू नशीब याचा खेळून काढलेला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 4 धावांसाठी सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतो तो फलंदाज शिरोळे संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. कृपया करून वैयक्तिक बक्षीस आहेत तर आपला अतिरिक्त खेळाडू नाव माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे शिरोळे संघ. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतो नशीब याचा खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं नशीब याचं. निर्धाव चेंडू होता पण चौथी धाव घेण्याच्या नादात खेळाडू धावचीत होते शिरोळे संघाकडून. पहिला हादरा बसतो शिरोळे संघाला. अवघ्या 4 या धावसंख्येवर पहिला षटक चालू असताना फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक आपण पाहू शकता. धाव करण्याच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, शेमाल एक क्षेत्र तुम्ही पाहू शकता. आणि नवीन फलंदाज मैदानात नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहू शकता. सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईकवर. पहिल्या चेंडूवर चौकार घेतल्यानंतर चांगलं कमबॅक नशीब याचा. पुन्हा एकदा चांगलं उचली गेलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर चांगलेच कमबॅक पाहायला मिळतोय नशीब याचं. लगातार 2 चेंडू निर्धाव काढतो. त्याच्यामध्ये एक सांघिक बल मिळवण्यास यश मिळालं नशीब याला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नशीब याचा. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन षटक षटक 5 षटकांचा सामना. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार खेचतो फलंदाज. चांगला कमबॅक करतो. 2 चेंडू निर्धाव खाल्यानंतर चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका त्याच दिशेने ज्या दिशेने पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला होता त्याच दिशेने षटकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. आणि पहिलं षटक चालू असताना चांगली धावसंख्या जमवताना इथे दिसतोय शिरोळे संघाचा खेळाडू सलामीला आलेला राज. 4 चेंडू आतापर्यंत केला आहे. त्यामध्ये एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि हा एक व्हिडिओ टिकीटच्या दिशेने चांगला चौकार. चांगले कमबॅक राज याचं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या 2 चेंडूवर निर्धाव चेंडू खाल्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि त्याला साथ देण्यासाठी 1 डाऊनच्या स्वरूपात जो आपण नॉन स्ट्राईकच्या दिशेने पाहू शकता फलंदाज अरुण नशिबाचा चेंडू षटकाचा शेवटचा चेंडू खेळेल. आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. नशिबाचं 3 निर्धाव चेंडू फेकतो पण 3 मोठे फटके पाहायला मिळाले. राजाच्या बॅट मधून एक षटकार 2 चौकार च्या मदतीने संघ पोहोचतोय 14 वर.
आणि वैयक्तिक राज खेळते 14 एक षटकाच्या समाप्तीनंतर शिरोली संघाची धाव संख्या झाली बिनबाद 14. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सारसोली संघ म्हटलं तर मागच्या सामन्यात आपण पाहिली त्यांची एक मोठी फलंदाजी याचा भरणा असलेला संघ 5 षटकामध्ये 80 धावांचा टार्गेट त्याने दिला होता तो नेहरू संघाला. तर त्याच संघापुढे आपण खेळताना थोडं 5 षटकामध्ये कमीत कमी 70 धावा तरी ठोकाव्या लागतील आणि त्याच दिशेने जाताना दिसतोय तो शिरोली संघ पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या आणि दुसरे षटक वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतो तो एक अनुभवी खेळाडू ज्याने 2 दशकाच्या वरती क्रिकेटवर राज्य केलं असा जगन्नाथ मडवी. जग्गू या नावाने जास्त ओळखला जातो. जगन्नाथ हा नाव त्याचा कोणाला माहितीही नसेल. तेच पहिला चेंडू निर्धाव काढण्यात यश मिळत आहे ते आरोग्याच्या समोर पण दुसरा चेंडू चांगला खेळून काढलं काऊ करण्याच्या दिशेने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपण क्षेत्ररक्षक प्रवीण याच्या मार्ग बघत आणि तेवढी चांगली फेकी फक्त एकाच धावेवर समाधान आणावं लागलं अरुण आणि राजला आणि एका धावेने धावसंख्या होते 15 त्या सलामीला आलेला फलंदाज ज्याने चांगली सुरुवात करून दिली तो स्ट्राईक करतो जग्गू याच्या समोर आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा एक चांगलं जजमेंट आणि एक सोपा झेल पकडतोय राजेश गावचे जावई राजेश म्हात्रे. एक साधा सोपा झेल एक चांगले जजमेंट तिथे पाहायला मिळालं राजेश याच्या मार्फत आणि राज तो चांगली फलंदाजी करत होता चांगली सुरुवात करून जाण्यात दिली होती आपल्या संघाला. तोच राजेशला परतीचा परतीचा मार्ग दाखवतोय. सचिन पाटील आणि अविनाश तांडेल यांना विनंती करण्यात येते की त्यांनी समालोचन कक्षात येऊन असं नसतं व्हायचं आहे. सचिन पाटील आणि अविनाश तांडेल आणि राज ह्याची जागेवरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय ज्याला आपण 9 स्ट्राईकला पाहू शकता भूषण आणि जग्गू यांच्या मारेसमोर पुन्हा एकदा अरुण एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काही बॅटवर आला नाही तेवढी चांगली एस्टेंच्या मागे दीपक याच्या मार्फत दीपक यांनी मला वाटतं या संघामध्ये 30+ मध्ये पदार्थ पण केलेलं दिसतंय. हा तो चांगलं इष्टरक्षण करताना दिसतोय तिथे त्याची कडे घेऊन नशीब चेंडू मागे जातोय पण नशीब खराब चेंडूचं नशीब चांगलं दिसतंय आणि चेंडू जातोय शुभरेषा पार 4 धावांसाठी आणि 4च्या धाव मदतीने संघ पोहोचतोय 19 वर. अजूनही दुसरा षटक पुढचा चेंडू खेळून काढलाय तिथे आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि दुसऱ्या षटकाच्या समर्थीनंतर धाव संख्या झाली आहे ती शिरोली संघाची 2 बाद 23. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 23 धाव संख्या जमावली ते शिरोली संघाने 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला गेले 11:30ची सरासरी येथे पाहायला मिळते फलंदाजांकडून. चांगली फलंदाजी म्हणता येईल तशी 11:30ची सरासरी पण या मैदानाचा इतिहास पाहिला तर प्रति षटकामध्ये 10 धावा म्हणजे काहीच नाही. खूप कमी धावा समजल्या जातात या मैदानावर. प्रति षटकामध्ये 10 धावा म्हणजे खूप कमी धावा संख्या समजली जाते. कारण मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर सारसोले हा जो संघ आता क्षेत्ररक्षण करताना पाहते त्याच संघाने नेहरू संघाविरुद्ध 5 षटकांच्या मोबदल्यात 80 धावाचा टार्गेट नेहरू संघापुढे ठेवला होता. त्याचा विचार करताना शिरोली संघाला मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण एक शिरोली संघ तेवढे ताकदवर संघ आहे. नवीन संघाची बांधणी केलेले कर्णधारांनी या हंगामात
वैयक्तिक पहिलाच सांगेल तिसरं षटक घेऊन येतो तो स्वतः कर्णधार सरसोली संघाचा स्वतः करणारे के डावकरी आताचा गोलंदाज नवनाथ पहिला चेंडू निर्धाव काढतोय चांगले गोलंदाजी इथे पाहायला मिळते नवनाथ स्वतः कर्णधार आहेत संघाचे मागच्या यामध्ये त्याने ऑलराऊंडर खिलाडी खेळी करून मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता तोच नवनाथ तिसरं षटक जेवढ लागत बघा तो दोन चेंडू निर्धाव करते पुन्हा एकदा पुढचा चेंडू नवनाथ याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला टोकात एवढं चांगलं चेंडू आणि त्यावेळेस चांगलं एस्टिमेशन एस्टनच्या मागे लगातार 3 चेंडू निर्धाव काढण्यात यश मिळतंय नवनाथ स्वतः कर्णधार कसा असावा हे दाखवून देताना नवनाथ इथे मैदानात पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला चेंडू तिथं खेळून काढलाय तिथे राजेश मात्रे आणि चांगला झेल चांगला जजमेंट चांगली पकड इथे पाहायला मिळते राजेश याच्या मार्फत याच सामन्यातील दुसरा झेल राजेश याच्या मार्फत पाहायला मिळतो आणि गडी बाद होते आकाश तोडकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आकाश तोडकर उशीर याची खेळी समाप्त होते तिसरं षटक चालू असतं चांगलं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतं तर कर्णधार सारसोली संघाचा कर्णधार आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकता मैदानात नॉन स्ट्राईकच्या दिशेने ज्याला पाहू शकता तो विशाल स्ट्राईकवर आहे अरुण वनडाऊनच्या स्वरूपात आलेले अरुण एक चांगला फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पार 6 धावांसाठी 4 चेंडू निर्धाव 3 चेंडू निर्धाव चौथ्या चेंडूवर बलवले मिळाल्यानंतर 5व्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळते नवनाथ याच्या अरुण याच्या बॅटमधून जे वनडाऊनच्या स्वरूपात आले होते चांगली फलंदाजी करताना दिसतात आपल्या संघासाठी आणि या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटते नवनाथ फेकतील अरुण यांच्या समोर ज्याने प्रथमच नवनाथ याला तोंड देताना त्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून काढला म्हणजे थोडंसं धावपण असेल ते नवनाथ याच्यावर कारण मागच्या चेंडूवर त्याने षटकार खाला होता तोच नवनाथ पुन्हा एकदा चांगले चेंडू हवे चेंडू खाली यष्टीरक्षक आणि जजमेंट ठरत चुकतोय आणि झेल पकडण्यात अपयशी होतात ते यष्टीरक्षक आणि त्याचा मोबदला 1 धाव मिळत संख्या होती आणि 3 षटकांच्या समोर धाव संख्या झाली होती 30 आणि करळगावच्या माट्या या नावाने समजला जाणारा खेळाडू एक धडाकेबाज फलंदाज करावे संघाकडून खेळताना दिसतो दीपेश पाटील त्याचं आगमन होते इथे त्याचं कमिटीतर्फे हार्दिक स्वागत आणि केपीएलच्या ऑप्शन मध्ये पहिलाच गडी जो ठरलेला होता जो ज्याच्यावर उच्चांक ची बोली लागली होती तोच बाट्या दीपेश आणि पुढचं समालोचन आपण पाहू शकतो आमच्या करळगावचे एक चांगले समालोचक नेहमीच आमच्या सर्व टुर्नामेंटला सहकार्य करणारे आणि तेवढे चांगले खेळाडू त्यांना आपण 30+A मध्ये संघामधून खेळताना पाहतो तेच त्यांचा पुढचा आवाज आपण ऐकू शकता अभय टाटेल नवीन गोलंदाज दीपक सुंदर चेंडू खेळून काढला तर 1 धाव का रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज 1 धावाने संघाच्या धावा संख्या 31 तर नवीन फलंदाज स्ट्राईक घेतोय विशाल
बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय संघासाठी. समोर दीपक गोलंदाज, तेवढ्या ताकदीचा गोलंदाज, सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते दीपक याच्याकडनं. परंतु एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाला पुजवलं 32 वर. चालू असलेला सामना सासोले विरुद्ध शिरवणे ब. तिसरं षटक चालू असताना संघाच्या धावसंख्या 32 वर. पुढील चेंडू दीपकाच्या कोड्याला केंद्रीय रेनकडनं गोलंदाजी करण्यासाठी तयार. सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला आणि हा षटकार. पंचांचा 6 धावांचा इशारा येतो. या 6 धावांनी संघ पोचला 38 वर. अरुण सुंदर फलंदाजी पाहायला भेटते अरुण याच्याकडनं, कारण अजूनपर्यंत सुंदर फलंदाजी करतोय. 2 षटकार पाहायला भेटले याच्या बॅटमधून. तर मात्र पुढील चेंडू दीपक आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. धावात भर संघाच्या धावासंख्या 39 वर. तिसऱ्या षटक चालू असताना संघ पोचला 39. पुढील चेंडू दीपक याच्या कोटरीला खेळेल अरुण. एक धडाकेबाज फलंदाज 2 षटकाच्या साहाय्याने खेळतोय आणि संघाला पोचवलं 39 वर. पुढील चेंडू सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला तर शतरक्षकाच्या डोक्याच्या वरणाने सुंदर झेल टिपतोय तिथला शतरक्षक विनोद. सुंदर झेल टिपला. चांगला फलंदाज बाद होतोय शिरोने ब संघाचा. अरुण सुंदर फलंदाजी पाहायला भेटत होती अरुण याच्या बॅटमधून, परंतु तितकाच चांगला झेल टिपला आणि तिसरा गडी बाद होतोय शिरोने ब संघाचा. संघाच्या धावसंख्या 39 वर. नवीन फलंदाज येतोय शिरोने ब संघाकडनं. संजय. नवीन फलंदाज संजय. स्ट्राईकला येतो विशाल. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज संजय. तिसऱ्या काढला काही चेंडू शिल्लक. याच्या कोट्यातले दीपक टाकण्यासाठी तयार. खेळेल विशाल. संघाच्या 39 आणि LBW बाद आणि चौथा गडी बाद होतोय शिरोने ब संघाचा. विशाल बाद होतोय. 5वा गडी बाद होतोय शिरोने ब संघाचा. संघाच्या धावा संख्या 39 वर. नवीन फलंदाज विनोद. नवीन फलंदाज विनोद. संघाच्या धावा संख्या 39 वर. 5 गडी बाद 39. आता मात्र तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू खेळेल नवीन फलंदाज. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू विनोद याला. एक नवीन फलंदाज विनोद शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. सुंदर चेंडू त्यातून खेळून काढला. तिथं शतरक्षक चेंडू कालेहाने झेल टिपतोय आणि हॅट्रिक पूर्ण करतोय दीपक आणि बाद होतोय. 6वा गडी बाद होतोय शिरोने ब संघाचा. संघाच्या धावा संख्या 39 वर. सुंदर फलंदाजी करत होता अरुण. त्याला माघारी परतावं लागलं. त्याला सुंदर झेल टिपली होती. त्याच्यानंतर आऊट झाला. आता मला विनोदाची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रसाद. शेवटचे 6 चेंडू खेळण्यासाठी येतोय. शेवटचा शतक म्हणजे अंतिम अखेरचं निर्माणीचं शतक घेऊन येतोय सासोले संघाकडनं राजेश. स्ट्राईकले प्रसाद.
शेवटच्या गटात पहिला चेंडू यशलक्ष्मी जग्गू एक्स्ट्रा चिकटून बघूया. संघाच्या धावसंख्या 39. पहिला चेंडू एक धाव पूर्ण केली. एक धाव काय रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज. एक धावाने संघाच्या धावसंख्या 40. चिकना पाठव क्लोज वाला क्यू पाठवला ओर पाठवला ना बरं तुझा पाठव लावताय का ग्रुप मध्ये ऍड केले बरं पाठवू दे पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. नवीन फलंदाज. संघाच्या धावा संख्या 40 वर आणि हा षटकार. पंचांचा 6 धावांचा इशारा येतो. 6 धावाने संघ पुढे सरकला. संघाच्या धावा संख्या 46 वर. संघाच्या धावसंख्या 46. शेवटचं षटक चालू असताना अंतिम षटक चालू असताना संघाच्या धावसंख्या 46. शेवटच्या एकाकडे काय चेंडू शिल्लक असताना बघू किती धावा जमवतोय फलंदाज. पुढील चेंडू राजेश. आता आम्हाला फुटबॉलचा लो फुटबॉलचा चेंडू होता. चेंडू मारायचा होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बाद होतोय. पंचांचा बॅट कटचा इशारा होता. चेंडू बॅटला लागला होता आणि बाद होतोय. 7वा गडी बाद होतोय शिरोनेबा संघाचा. संघाच्या धावसंख्या 47 वर. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक. आता मात्र नवीन फलंदाज संदीप दादा. नवीन फलंदाज संदीप दादा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू टाकण्यात तयार राजेश. खेळेल नवीन फलंदाज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. त्यामध्ये खेळून काढला तर शतरक्षण चेंडू मागे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बाद होतोय. संदीप दादा बाद होतोय आणि एकच धाव मिळेल. एक धावाने संघ पोचला 48 वर. संघाच्या धाव संख्या 48. नवीन फलंदाज येतोय शिरोने संघाकडनं. हरीश. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकाला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार फलंदाज. संघाच्या धावसंख्या 48 वर. पुढे खेळून काढलेला चेंडू तिथे शतरक्षण चेंडू मागे धावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. 3 धावा रोखू शकत नाही दोन्ही फलंदाज आणि 3 धावाने संघ पोचला 51 वर आणि 52 धावांचा लक्ष्य सासोले संघा पुढे. 30 चेंडू 52 धावा. खुशखबर. दरवर्षीप्रमाणे वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे आयोजित. विनोद शत्रुघ्न म्हात्रे आणि कैलासवासी स्नोईल यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ समाज सेवक शीर्षक 2022 वर्ष तिसरे. प्रथम पारदर्शक 1 लाख रुपए, द्वितीय पारदर्शक 50,000, तृतीय पारदर्शक 25,000 और आकर्षक शीर्षक या टूर्नामेंटसाठी प्रवेश फी असणार 10,000.
दिनांक 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी आयोजित केलेले आहे. तरी कोणाला जर संघात भाग घ्यायचा असेल तर संपर्क साधायचा आहे. नमेश तांडेल, अजिंक्य तांडेल, रवींद्र म्हात्रे आणि धीरज तांडेल आणि विशाल मडवी यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. आणि ही स्पर्धा याच ग्राउंडवर होणार आहे. हॅलो हॅलो. याच्या नंतरचा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल दिवाळी वर्सेस सावज, तर दोन्ही संघाचे जर खेळाडू कोणी हजर असतील कर्णधार तर समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. याच्या नंतरचा सामना आपल्या दरम्यान खेळवला जाईल साबाजे विरुद्ध दिवाले. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि आता आपण पाहता ती 30+A आयोजित कांचन तांडेल यांच्या स्मरणार्थ 30+ आयोजित स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा. तर ती आजच्या दिवसातील 3 दिवसातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना इथे पाहता येतो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मानला जाईल तो सारसोले आणि शिरोमे यांच्या दरम्यान. आणि सारसोले संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. फक्त 51 धावांवर 5 षटकांच्या सामर्थ्याने फक्त 51 धावांवर सीमित ठेवलं ते शिरोमे संघाला. आणि 52 धावांचं टार्गेट सिरण संघाने ठेवलं होतं सारसोले संघापुढे. प्रति षटकामागे 52 धावांचं टार्गेट. प्रति षटकामागे संवादाची सरासरी म्हटली तरी चालेल काय. आणि अरुण आणि 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोरी एक धडाकेबाज फलंदाज स्ट्रायकर आपण पाहतोय ज्याने कित्येक वर्ष सारसोली संघाकडून खेळताना क्रिकेटवर अजिबात गाजवला असा गुरुनाथ पाटील आणि त्यांच्या जोडीला ज्याने त्याच्या जोडीवर कित्येक वर्ष आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर सारसोली गावाच्या क्रिकेटला एक नवीन नाव मिळवून दिलं. 10 ते 15 वर्ष अधिराज्य केलं नवी मुंबईच्या क्रिकेटवर. तोच जग्गू मेहर, जगन्नाथ मेहर जग्गू या नावाने प्रसिद्ध असणारा ही जोडी 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात होते. आणि 52 धावांचा डिफेंड करण्यासाठी पहिला षटक घेऊन आले राज. आणि पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गुरुच्या बॅटमधून लॉंग ऑफ च्या दिशेने 1 बॉस चौकार. चांगली सुरुवात 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही जोडी आणि पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय तो गुरुनाथ. मागच्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली होती संघासाठी. वैयक्तिक 36 धावांचा एक योगदान दिलं होतं. पहिला चेंडू चौकार खाल्यानंतर दुसरा चेंडू त्याला सीमारेषा पार 4 धावांसाठी पाठवतोय. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते गुरुनाथ याच्या मार्फत. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार खेचून काढले. तर राज याच्या गोलंदाजी राज चांगली फलंदाजी ज्याच्या मार्फत संघासाठी पाहायला मिळाली होती पण गोलंदाजीमध्ये थोडं काही महाग ठरताना दिसतंय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार खाल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करतोय की गुरुनाथ त्याच्या वरचढ ठरतोय. गुरु टू राज, राज टू गुरु. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू आणि लगातार 3रा चौकार.
पाहायला मिळतोय इथे गुरुनाथ याच्या बॅट मधून. आणि शहाबाज गावचे निलखंड भंडारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शहाबाजचे निलखंड भंडारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला चौकार पाहायला मिळाला. दुसरा चौकार आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेने. तिसरा चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतो. 3 दिशेला 3 चौकार आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून निघाला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये धावतोय आणि त्याच दिशेवर ज्या दिशेने मागचा चेंडू सीमारेषा पार केला होता त्याच दिशेने पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार करतोय आणि लगातार चौथा चौकार, लगातार 4 धावा इथे पाहायला मिळतात त्या गुरुनाथ याच्या बॅट मधून. चांगली सुरुवात. 52 धावा, अवघ्या 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ. चांगली फलंदाजी. तेवढाच महाग गोलंदाज ठरतोय तो राज आपल्या संघासाठी. फक्त अवघ्या 52 धावांचा पाठलाग टार्गेट आपण समोर ठेवला असताना डिफेंड करण्यासाठी उतरले असते. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला कितीतरी महाग ठरेल. लगातार 4 चेंडू सरळ हाताने केल्यानंतर 5वा चेंडू स्विच करतोय आणि सक्सेसफुल होतोय गुरुनाथ आणि लगातार 5वा चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. काय फलंदाजी इथे पाहायला मिळते. का आपण नवी मुंबईच्या क्रिकेटवर 10 ते 12 वर्ष राज्य केलं हे दाखवून देताना इथे गुरुनाथ 30+ संघाकडून खेळताना काही सरावाचा अभाव कारणाने 30+ संघामध्ये उतरल्यावर तीच खेळी इथे आपल्याला त्याच्या मार्फत पाहायला मिळतंय. तेच दमखत, तेच फटके आणि पुन्हा एकदा काय फटका आहे. पुन्हा एकदा चौकार आणि लगातार 6 चेंडू मध्ये 6 चौकार या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाले. सगळ्या प्रेक्षकांना जर याची फलंदाजी आवडली असेल तर संघाने त्याचं टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. काय फलंदाजी आहे. 52 धावांचा पाठलाग करायला उतरल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 6 चौकार. चांगली फलंदाजी. आणि याच्या नंतर होणारा सामना दिवाले विरुद्ध शहाबाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. काय फलंदाजी करतोय इथे गुरुनाथ. आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना इथे दिसतोय. लगातार 6 चेंडू मध्ये 6 चौकार आणि तेही वेगवेगळ्या दिशेने मारताना दिसलंय. म्हणजे काय केले आहे. काय शॉर्ट सिलेक्शन आहे गुरुनाथ याच्या. वैयक्तिक एक दुसरा सांघिक वैयक्तिक पहिलाच सांगित दुसरा षटक घेऊन येतोय तो जयेंद्र आणि त्याच्या समोर असेल फलंदाज सलामी आला ज्याला मागच्या षटकात 100 चेंडू खेळायला मिळाला होता. ते डावखुरे आताचे फलंदाज जग्गू दादा मेहर. जयेंद्र जे विरुद्ध जे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जग्गू याचा पण चांगली गोलंदाजी जयेंद्र याची. पहिला चेंडू निर्धाव काढतोय जग्गू दादा मेहर यांच्या समोर. पुन्हा एकदा जगन्नाथ तयार. पहिल्या चेंडूवर निर्धाव काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय जग्गू दादा आणि लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी इथे दोन्ही फलंदाजांकडून. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने आपलं स्वतःच खातं खोललं आणि या 4च्या मध्ये संघ पोचला 28 वर. लोफुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलून फेकेपर्यंत फक्त 1 धावेवर समाज. चांगली फेकी पाहायला मिळाली इथे आणि जयेंद्र आपल्या कोट्यातील 3रा चेंडू वगैरे आणि त्याला तोंड जाईल
तेल तर गुरुनाथ ज्याने मागच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेचून काढले होते, तोच गुरु चंद्रयाच्या समोर. जयेंद्र तयार, गुरु तयार. बघूया चंद्रयाचा पुढचा चेंडू गुरु याच्या समोर. एक चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बघूया झेल पकडतोय का. आणि चेंडू पकडणे अपयशी होतोय तो क्षेत्ररक्षक. कुठले चेंडू जमिनीला दान होतोय. एका मोठ्या खेळाडूचा झेल कितपत महाग ठरू शकतो. नेहमी म्हटलं जातं कॅचेस इन द मॅचेस. आपण पाहिलं असेल रोहित शर्मा यांचा 4 या धावसंख्येवर, फक्त 4 या धावसंख्येवर मी ज्याप्रमाणे म्हटलं जातं का एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं कितपत महाग पडतं, त्याच उदाहरण इथं देताना गुरु मागच्या चेंडूवर साधा सोपा झेल सुटल्यानंतर पुढल्या चेंडूवर स्विचचा फटका मारून 4 धावसंख्या जमवत आहे. आपलं चांगली फलंदाजी इथे गुरुनाथ याची आपल्या संघासाठी. गुड शॉट. इथे चांगला फटका. पुन्हा एकदा चौकार. फक्त चौकाराची खेळी खेळताना दिसतो इथं गुरुनाथ. धावसंख्या झाली 39. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 13 धावा. आणि नवीन गोलंदाज 2 षटकांच्या समोर धावसंख्या झालेली आहे ती 39. त्यामध्ये पाहायला गेले तर 34 धावसंख्या या फक्त गुरुनाथच्या बॅटमधून आले असतील आणि 5 या जग्गूच्या बॅटमधून, आणि फक्त चौकार यांच्या सहाय्याने त्याने या धावसंख्या जमवलेल्या आहेत. आणि 2 षटकांच्या जमतेनंतर चांगली धावसंख्या त्या पाहायला मिळते. आणि सांघिक तिसऱ्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले संजय. आणि तो जग्गू बॅट खेळून काढलेलं चेंडू तिथं क्षेत्ररक्षक तैनात. आणि गुरुनाथ याचा कुठलाही दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाही, कारण त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके पाहायला मिळत आहेत. आणि तेवढं चांगलं मनोरंजन इथं प्रेक्षकांचं होताना दिसतंय. तर दिवाले संघ आणि साबाज संघ विनंती आहे, जर आपला कर्णधार आला असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि गुरुनाथ ज्यांच्या बॅट मध्ये आतापर्यंत आपण 8 चौकार बघितले, तेच सलामीला स्ट्राईकवर संजयच्या समोर. गुरु संजय टू गुरु. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न गुरु याचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण जगन्नाथ महाळे याने नकार दिलेला आणि फक्त एका धावे समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेने संघ पोचतो 41 वर. अजून जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 16 चेंडू 11 धावा. संजय पुढचा चेंडू जग्गू यांच्यासाठी. पुन्हा खेळून काढलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने त्याचा क्षेत्ररक्षक तैनात. आणि फक्त एकच धाव कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही दोन्ही खेळाडू. त्यांना माहिती आहे चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी धावण्यावर बॅट मध्ये मोठे फटके निघतात, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा रनआउटचा धोका पत्करत नाहीत. सहजरित्या एक धाव करून संघ स्कोर थोडा पुढे ढकलताना दिसतात. गुरु आणि जग्गू. पुढचा चेंडू संजयाचा पुन्हा एकदा खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने. पॉइंटच्या क्षेत्रकाच्या डोक्याच्या वरून झेल होता, पण उडी थोडी कमी पडली क्षेत्ररक्षकाची. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. शाबाज संघाचा कर्णधार आणि दिवाले संघाचा कर्णधार. धावसंख्या पोहोचतायत त्या 46 वर. पुन्हा एकदा संजय गुरु, पुन्हा एकदा स्विच हिट. आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक धावसंख्या मिळेल.
तीन चेंडू स्विचच्या पद्धतीने स्विचच्या पद्धतीने गेले आणि तिन्ही मध्ये सक्सेस झाले ते गुरुनाथ. म्हणजे पूर्णपणे नजर बसलेली आहे ती चेंडूवर गुरुनाथ यांची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळून काढलाय आणि फक्त एकच धाव आणि एकच्या मदतीने संघ पोचतोय 30 षटकांच्या समाप्तीनंतर 48. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. शाबाज संघाचा कर्णधार आणि दिवाले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिवाले संघाचा कर्णधार तसेच शाबाज संघाचा कर्णधार. आणि चौथा षटक घेऊन येतो भूषण. त्याच्या समोर असलेले डावकऱ्या त्याचे फलंदाज जगन्नाथ दादा त्याने तिकडे खेळून गेले. चेंडू फक्त एकाच धाव सहजरित्या पूर्ण केली आणि स्ट्रायकवर येतो तो एक तडाखेबाज फलंदाज ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 9 चौकार 2 डबल आणि 2 सिंगल वैयक्तिक 40 या धावसंख्येवर खेळताना तोच गुरु एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होतोय. मला वाटते जास्त बॉल खेळायचे होते चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता गुरुनाथ याचा आणि नाहक बोली आणि पहिला खेळाडू बाद करण्यात यश मिळते तो शिरोनिया संघाला आणि संघाची धावसंख्या याची 49 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि नवीन फलंदाज येतो गुरुनाथ याची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण. पहिला बली मिळवून देतो भूषण आपल्या संघाला गुरुनाथ याच्या रूपाने जो एक मोठी फटकेबाजी करत होता. प्रवीण आपला खाता खोलतोय आणि संघाला पुरेसा एकच्या धाव संख्येमध्ये 50 पूर्ण होते ती सांघिक आणि अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल ती संघाला 10 चेंडू आणि 10 धाव औपचारिकता बाकी म्हटली तरी चालेल. निर्धाव चेंडू काढते गोलंदाजी भूषण याच्या मार्फत पाहायला मिळते. सांघिक 4थं षटक घेऊन आल्यानंतर 3 चेंडू मध्ये फक्त 2 धाव संख्या दिल्या. 4 चेंडू म्हणजे 2 धाव संख्या मी दिल्या आणि एक बॉलिंग मिळाला गुरु याच्या रूपाने आणि 5वा चेंडू जगनू यांनी फक्त कट केलेले आहे ते 5 लेगच्या दिशेने आणि एक धाव सक्सेसफुल करतो आणि फक्त एका धावाची आवश्यकता विजयासाठी ते सारसले संघाला. आणि हा विजयी फटका पाहायला मिळतो प्रवीण याच्या बॅट मधून आणि सरसली संघ विजय होतोय. सरसली संघाचे हार्दिक अभिनंदन आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण हस्तांदोलन करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एक तडाखेबाज फलंदाज ज्याने फक्त चौकारांच्या साहाय्याने खेळी केली तो सलामी आलेला फलंदाज 12 चेंडू 40 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला तो गुरुनाथ पाटील. दिवाले संघाचा कर्णधार दिवाले संघाचा कर्णधार गुरुदा लाईवाई शाबाज संघाचा कर्णधार हजर आहे.